ज्यावेळेस औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरलेला आहे, 1682 साली तो दक्षिणेमध्ये उतरला. म्हणजे बुरानपूरला ज्यावेळेस संभाजी महाराजांची आणि औरंगजेबाचा मुलगा जो अकबर इथे आलेला होता, तर त्याची भेट झाली. त्याच दिवशी औरंगजेब हा बुरानपूरला म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेवरती येऊन बसलेला आहे. तर ज्यावेळेस औरंगजेब दक्षिणेवरती चालून येतोय, तर औरंगजेबाविरुद्ध जसं संभाजी महाराजांनी एकट्यानेच उठाव केलेला आहे का, किंवा ते त्या गोष्टीमध्ये कुणाकुणाची मदत घेत आहेत आणि त्यांना या कार्यामध्ये कोण कोण मदत करते, ह्या गोष्टी पडकन आपण लक्ष दिलेलं पाहिजे. एक गोष्ट आपल्या सर्वांना माहिती की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हयात होते 1680 पर्यंत, औरंगजेब दक्षिणेमध्ये आलेला नव्हता. शिवाजी महाराज हयात असताना त्यानंतर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये औरंगजेब खुद्द दक्षिणेमध्ये उतरतोय. आणि दक्षिणेमध्ये आल्यानंतर त्याचं एकच काम होतं की त्याला दक्षिणेतल्या जेवढ्या शाह्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपलं स्वराज्य आहे, आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे, किंवा कर्नाटकापर्यंत जेवढी राज्य असेल ती त्याला सगळ्या अंमलाखाली आणायची होती. पण ती राज्य आपल्या अंमलाखाली आणत असताना त्याला तेवढं यश त्याच्यामध्ये येत नव्हतं. त्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. तर ते कशा प्रकारे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. तर छत्रपती संभाजी महाराजांकडे मारवाडचा जो राजा होता जसवंत सिंग, त्याचा सेनापती जो दुर्गादास राठोड, तो आलेला होता. त्याच्यासोबत औरंगजेबाचा मुलगा अकबर होता. कारण दुर्गादास राठोडाला असं माहित होतं की जर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये जर औरंगजेबाविरुद्ध जर कोणी उठाव करणारा असेल तर ते छत्रपती संभाजी महाराज आहे, आणि कोणामध्ये तेवढी ताकद असेल ते छत्रपती संभाजी महाराजांमध्ये. ही गोष्ट सुद्धा सर्वश्रुत आहे, बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट माहिती. पण याच्यानंतर सुद्धा दक्षिणेमध्ये ज्या दोन शाह्या अस्तित्वात होत्या, ज्यांचा म्हणजे आदिलशाही असेल किंवा कुतुबशाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रारंभिकचा जो काळ आहे, त्यातून सगळ्यात जास्त संघर्ष शिवाजी महाराजांनी आदिलशाही विरुद्ध केलेला आहे, कुतुबशाही विरुद्ध केलेला आहे. तर या कुतुबशाहींनी आणि आदिलशाहींनी किंवा संभाजी महाराजांनी काय प्रयत्न केलेले आहेत औरंगजेबाविरुद्ध, तर ते आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये जाणून घ्यायचे आहेत. की आदिलशाही कमकुवत व्हायला लागली शेवटच्या काळामध्ये. मुघलांचं आक्रमण आदिलशाहीवरती ज्यावेळेस झालं, तर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः कवी कलशाला फौज घेऊन आदिलशाहीच्या मदतीसाठी धाडलेलं आहे की तुम्ही जाऊन मोगलांचा प्रतिकार करा आणि आदिलशाहीला वाचवा. म्हणजे हे तेच संभाजी महाराज आहेत ज्यांच्या वडिलांनी त्या आदिलशाही विरुद्ध संघर्ष केलेला आहे. स्वराज्य स्थापनेच्या प्रारंभीचा काळ जर आपण पाहिला, कुतुबशहाला मदत केली आहे. आणि यात नवीन एक बाजू मला सांगायची आहे की या कुतुबशहानं आदिलशहाला एक पत्र लिहिलंय जे फार सर्वश्रुत आहे. की त्या पत्रामध्ये तो असं म्हणतो की कुतुबशहा आदिलशहाला म्हणतो की इकडून तुम्ही सध्या गुलबर्ग्याला आहे, त्या पत्रामध्ये तुम्ही गुलबर्ग्याला आहे, तुम्ही तिकडून विजापूरहून या आणि संभाजीराजे सुद्धा इकडून येतील, आपण तिघं एकत्र येऊयात आणि तिघं एकत्र येऊन ह्या मोगलांना आपण पराभूत करूयात. आणि आपली जी दक्षिणेतील आपली काय म्हणतो दक्षिणेतील जी आपली सत्ता आहे ना, ती साबूत राखूयात, ती आपण कमकुवत नाही करायला पाहिजे, आपण ती मजबूत ठेवली पाहिजे. असं कुतुबशाह आदिलशहाला सांगतोय की आपण तिघांनी एकत्र येऊन मोगलांचा प्रतिकार केलेला पाहिजे. आणि याच कुतुबशाहीशी आणि आदिलशहाशी संभाजी महाराजांनी मित्रचे संबंध जसे शिवाजी महाराजांच्या शेवटच्या काळामध्ये तेच ठेवलेले आहेत. आणि शेवटपर्यंत आदिलशाही वाचवण्यासाठी आणि कुतुबशाही वाचवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्रयत्न केलेले आहेत. ही जी बाब आहे फार कमी लोकांना माहिती आहे, आणि तसा प्रयत्न देखील झाला. पण दुर्दैवानं मोगलांच्या सत्तेसमोर आदिलशाहीचा कुतुबशाहीचा काही टिकावा लागला नाही. अनुक्रमे 1686-87 कुतुबशाही आणि आदिलशाही दोन्ही शाह्या संपल्या. पण संभाजी महाराजांचं जे धोरण होतं, अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची की जो मिर्झा राजे जयसिंग होता, म्हणजे मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा रामसिंग, तर रामसिंगाला छत्रपती संभाजी महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे. पत्र लिहून त्या संभाजी महाराज त्या पत्रामध्ये असं म्हणतात की तू आमच्यासोबत ये, मी इकडं दुर्गादास राठोड माझ्यासोबत आलेले आहेत, अकबर आलेले आहेत, आम्ही सगळे एकत्र येऊन औरंगजेबाविरुद्ध उठाव करतोय, तू पण आमच्यासोबत ये, आणि तू आल्यानंतर आपण त्या औरंगजेबाला कैदेत टाकू, त्याला तुरुंगात डांबू वगैरे, ह्या गोष्टी संभाजी महाराज म्हणतायत. आणि नंतर आपण आपल्या धर्माची इथं स्थापना करूयात. म्हणजे औरंगजेब इथं आल्या, दक्षिणेमध्ये उतरल्यानंतर आपल्या स्वराज्यामध्ये तो एकदम काय म्हणतोय की एक प्रकारे उच्चार त्यांनी मांडलेला आहे, त्रास देतोय. म्हणजे आपल्या घरावरती आलेलं संकट छत्रपती संभाजी महाराज थोपवत आहेत, पण आपल्या बाजूला ज्या सत्ता आहेत, ज्या आपल्यावरती डिपेंड आहेत किंवा आपल्यावरती विश्वास टाकून त्या राहत आहेत, त्यामध्ये आदिलशाही आहे आणि कुतुबशाही आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची ही जी नीती आहे
म्हणजे ही आपण अभ्यासली पाहिजे. म्हणजे त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या काय म्हणतो कार्याविषयी या कार्याविषयी आपण लक्ष दिलेलं पाहिजे. एवढं औरंगजेब आपल्या दक्षिणेमध्ये चालून आल्यानंतर संभाजी महाराज स्वतःच्या स्वराज्याचं रक्षण तर करतायत आणि सोबत आदिलशाही आणि कुतुबशाही देखील सांभाळत आहेत. आणि औरंगजेबाचा जो मुलगा होता तो अकबर, त्याला सुद्धा देखील आश्रय दिलेला आहे. रामसिंगाला आपल्याकडं वळून घेऊन प्रयत्न करतायत की आपण औरंगजेबाविरुद्ध उठाव करूयात आपण औरंगजेबाविरुद्ध. तर ह्या गोष्टी संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण अभ्यासलेल्या पाहिजेत. म्हणजे जो माणूस आज दारू परस्त्रिया या नावानं बदनाम केला जातो, तर जर तो व्यक्ती खरंच त्या गोष्टींचा आहारी घेऊन जर राज्य बुडवा असेल, म्हणजे इतिहासकार, कादंबरीकार, नाटककार संभाजी महाराजांना राज्य बुडवे असं म्हणतात. तर ह्या जर गोष्टी तुम्ही कुतुबशहानं जे आदिलशहाला पत्र लिहिले ते जर पत्र तुम्ही अभ्यासलं, संभाजी महाराजांना रामसिंगाला जे पत्र लिहिले ते जर तुम्ही पाहिलं, हा दुर्गादास राठोड असेल, अकबर असेल, यांना आपल्या स्वराज्यामध्ये आश्रय दिलेला आहे. अरबांसोबत जे मैत्रीचे संबंध प्रस्थापित केलेले आहेत. इंग्रज देखील असं म्हणतायत की संभाजी महाराजांसोबत सलोख्याचं मैत्रीचं धोरण प्रस्थापित करा. जर एखादा व्यक्ती दारू आणि स्त्रियांच्या आधारित जाऊन जर तो पूर्णपणे हे होईल, म्हणजे तुम्हाला ठरवायचं की ह्या गोष्टींचा अभ्यास करून संभाजी महाराजांना जे लोक राज्य बुडव्या म्हणतात की राज्य वाचवायचं संभाजी महाराज काम करत आहेत. Thank you.